विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा करालते थोडी पाया पडिलो बराणी गायवणी तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी कृपा करालते थोडी पाया पडिलो वराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो विठ्ठला बालम मनसा
विश्वदा मनोदार रक्ष समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर श्री नारायण समारंभां श्री संत बाळूमामा महाराज मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां मस्तक है संतांच्या द्वारकेच्या देवराया दंडवत तुझी पाया श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी सुख तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार अकृतुम कर्तुम अकृतुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असलेले श्री संत बाळूमामा महाराज यांच्या पुनीत पावन या सुंदर अशा मंडपामध्ये आपण चिंतनासाठी सादर आहात. तुम्हा सर्वांना एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग असून या अभंगामध्ये आजच्या दिवशीचा दंड काय महाराज. आज मागणीपर अभंग घेतला जातो. मागणीपर अभंग कोणत्याही दिवशी घेतला जात नाही, त्याला दंडक नाही. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, काल्या दिवशी जर तुम्ही अभंग घेतला या जसाची केला होता ठास जमल का नाही मला जमतेही नाही असं नाही. मागणी परत घेतला पाहिजे. आजच्या दिवशी हा मागणी परत घेतला पाहिजे. उद्याचा कालाच प्रकरण झालं पाहिजे. चला म्हणून आजच्या या दंडकानुसार वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आज तुम्हा सर्व भक्तगणांच्या सानिध्यामध्ये आदरणीय भजनी मंडळ प्रत्येकाचं काही नाव घेतलं जाणार नाही. आज आदरणीय सर्व माझे आदरणीय सर्व भजनी मंडळ अभंगाचार्य गायनाचार्य विनेकरी बाबा साऊंड सिस्टीम गोड सुंदर महाराज धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. आणि शांत बसलेल्या माझ्या माता भगिनी माझे बांधव समाज पितृतुल्य बंधुतुल्य असलेले सर्व बांधव पितृतुल्य असलेले सर्व तुम्ही सर्वांना एकदा पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात घालतो. आणि हरिभक्ती परायण परम आदरणीय हनुमंतगिरी महाराज यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि श्री संत बाळूमामांच्या चरणी सहस्त्रशः दंडवत करतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला विठ्ठल
शिरूर दबडे या ग्रामामध्ये श्री संत मामांच्या दरबारामध्ये आणि संपूर्ण गावकरी मंडळांच्या वतीने ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचली. संपूर्ण गावकरी मंडळी सहित कमिटी मंडळी माझ्याकडे आली आणि महाराज कोणती तारीख घ्यायची ते घ्या. त्याच्यापुढे त्यांनी माझ्यापुढे पत्रक ठेवलं. या दिवसाचं औचित्य साधून आणि इथं आल्यावर म्हणले शिवरात्रीचं पर्व काळ कोणी सांगितलं नाही. शिवरात्रीचं पर्व काळ तुम्ही सांगा. माझ्या डोक्यात होता की अभंग तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. आणि हा पर्व काळ फार मोठा आहे महाराज. कालचा पर्व महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या द्वारा महापर्व आहे. प्रत्यक्ष बाळूमामांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहे. दुसरा कोणी नसून देव तेच आणि संत तेच. देव ते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा. देवच संत आणि संतच देव या अनुभूतीवर आरूढ असलेले श्री संत बाळूमामा आसनस्थ आहेत. आणि आसनस्थ असलेल्या बाळूमामा प्रत्यक्ष शिवरूप जर आपण दिलं तर काही हरकत नाही, कारण प्रत्यक्ष शिव स्वरूपामध्ये बाळूमामा दिसत आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे कोणावर ठरलेली आहे? आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य प्रत्यक्ष शिवाचा अवतार जर कोण असेल या परंपरेत तर कोण आहे? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीला तार आहे की नाही? या जगातला पहिला आणि पहिला वारकरी कोण असेल? कोण आहे? महादेव आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या जगातली जर परंपरा कुठून आली असेल तर प्रत्यक्ष शिव परमात्म्यापासून. शिरोमणी महादेव या जगातला पहिला वारकरी कोण असेल तर कोण? प्रत्यक्ष शिव आहे. अशा शिव परमात्म्याचं चिंतन आज आपण करणार आहोत. आणि प्रत्यक्ष अवतार म्हणजे देवते संत. मी आता बोलून गेलो संतच देव आणि देवच संत ते हरी, हरी ते संत, संत ते हरी. आईसे वेदचारी बोलतानी आहे की नाही? प्रत्यक्ष शिवाचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष कोण आहेत?
निवृत्तीनाथ आहे. मग निवृत्तीनाथ ज्ञानोबारांचे कोण आहेत? बंधू आहेत. परंपरा तिथपर्यंत आली. मला एकच सांगायचं आहे, आज या महान पर्व काळावरती शिव परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनामध्ये आपण गढून गेलं पाहिजे. मामाने तर सगळ्यात शिवरूप आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय. प्रत्यक्ष मेंढीमध्ये परमात्मा पाहिला, याच्यापेक्षा काय राहू? याच्यापेक्षा परोपकार काय नाही. एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये परोपकार करणं हाच शिव आहे. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिव शब्दाचा अर्थ काय आहे? कल्याण. कल्याण करणारा तत्व म्हणजे शिव तत्व आहे. ज्यांच्या नावाने जगताचं कल्याण होतं तो कोण आहे? शिव आहे. ज्याचं एक नाव घेतल्याबरोबर काय कापतंय? काळ कापतंय. काळ दुड 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 सुटला काही काळ बापुडिया रे. शिवनाम शीतल मुखी शिवी पाका पडिया रे. काय असं ते शिव परमात्म्याचं चिंतन आपण आजच्या अभंगामध्ये करणार आहोत. तुम्ही विश्वाचे नाथ तुम्ही आहात. जगत विख्यात जगताला सांभाळणारे तुम्ही आहात. सकळ जीवांचा तो सांभाळ. या जगतामध्ये प्रत्यक्ष सर्वांना सांभाळणारा जर कोण असेल तर कोण आहे? देव आहे. सगळ्यात जवळचं कोण आहे या जगामध्ये? सगळ्यात जवळचं कोण आहे? सगळ्यात जवळचं कुटुंब नाही, सगळ्यात जवळची बायको नाही, सगळ्यात जवळचे मुलं बाळ नाही, सगळ्यात जवळचा देव आहे. अजून समजलो, किती लाडकं लेकरू असू द्या त्याला हृदयात ठेवता येत नाही. किती लाडकं एखादं आपल्या परिवारातलं घटक असू द्या त्याला हृदयात ठेवता येत नाही. पण प्रत्यक्ष परमात्म्याला हृदयात मात्र ठेवता येते की नाही? हृदयामध्ये विरामू असं सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरील. हनुमंतरायाची फोटो बघा तुम्ही. हनुमंतरायाच्या हृदयात कोण? आपल्या हृदयात काम झालं. भक्ताच्या हृदयात देवाशिवाय दुसरा विषयच नसतो. विषय तो त्यांचा भक्तांचा. दुसरं कोणीही जगात आवडत नाही त्याला भक्त म्हणतात. त्याच संताला देव मेंढीत दिसतो. आणि तीच मेंढी आपण आपल्या सणा दिवशी कापून खातो. किती निष्ठूर आहोत आपण. त्या उपकाराचं फार मोठं मोल आहे मला. एका काय झालं, दुष्काळ पडला पाण्याचा. सुळसुळाट झाला सगळीकडे. जिकडल्या तिकडं सुळसुळाट झाला. आणि एका तळ्यामध्ये थोडस पाणी होतं. त्या तळ्यामध्ये एक झाड होतं. ते झाड उन्हाने वाळून चाललं वरून. पाणी बी आटत होतं. थोडस पाणी राहिलं. थोडस. एक मासा होता त्याचा. सगळे मासे मेले होते. एकच मासा राहिला होता. त्या झाडावर 2 पक्षी होते. त्या पक्ष्याने काय केलं माहिती का? त्या 2 पक्ष्यांनी याला उचललं. कोणाला?
माशा याला कुठंतरी कुण्यातरी तळ्यात डोहात वळ्यात कुठंतरी सोडावं पाण्याच्या ठिकाणी म्हणून त्याला नेत असताना एवढं ऊन होतं मला त्या उन्हाने त्याला जे असहाय्य झालं नेण्यासाठी बोझं झालं दोघांना पक्ष्यांना. ते मासा खाली पडला आणि त्या उन्हानं ते पक्षी मेले आणि पडलेला मासाही मेला. आता काय झालं? उपकार करला ती की अपकार करला ती? उपकार करण्यावर अपकारच आहे की या जगात बघा तुम्ही खूप देवाचा दरबार तुंद आहे. मला जनावे म्हणजे तुंद झाला तुझा दरबार. पुण्यवाणाला काय करतोस? पाताळोकी नेता पुढं दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला दरबार. हे देवा तुझा दरबार धुंद आहे रे, पण धुंद नाही. लक्षात ठेवा भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं. वा पुराना सुद्धा कीर्तन कळालं. तुम्हाला आवडेल असं कीर्तन करणार नाही, देवाला आवडेल असं कीर्तन करणार. बोलत असताना देवाला आवडेल असं बोला. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. मग ते तिन्ही मेले. मग काय झालं? दुसरा जन्म ते श्रावण बाळाचे आयोजित झाले. कोण? ते दोन पक्षी. आणि पाण्याच्या ठिकाणी नेत असलेला मासा कोण झाला? श्रावण बाळ बाबा. आणि श्रावण बाळ होऊन कोणाला पाणी पाजलं? आई वडिलांना पाणी पाजलं नव्हे. अखेरच्या क्षणापर्यंत आई वडिलांची सेवा केली आणि आई म्हणून टिंकाळी फुटली. याला जनसेवेचं प्रतीक म्हणतात. आज नाव आजरामर आहे म्हणून तर म्हणलंय नाम रहे जाएगा आदमी का. नाव माणसात राहावं असं वाटत असेल तर आपण चिंतन केलं पाहिजे. आपण सतत केलं पाहिजे. विश्वास परमात्मा आहे अशी अनुभूती ज्यांना करते म्हणून मला सांगतात तुम्ही विश्वनाथ मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, विश्वात भरून आहात. कवगदवडेशी कृत्या नाही. सकल जीवाचा म्हटलं की सगळे या विश्वातल्या जीवाचा. सांगू परमात्मा किती मोठा आहे. एक ब्रह्मांड म्हणजे विश्व नाही. एक महाराष्ट्र एक भारत म्हणजे विश्व आहे का? नाही. विश्व शब्दाचा अर्थ आहे जगत. या जगतातल्या सर्वांचा मालक जर कोण असेल तर महादेव आहे. मालकापुढे आज मागणी मागण्याचं आहे. पाटील साहेब कोणी मागव मागणी. ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना मागणं मागावं. कोणी मागावं? ज्याच्या वाचून आपल्या जीवनाचा उद्धार होत नाही असं मागावं. मला पैसा मिळत नाही, गाडी घोडी हे मिळत नाही, सगळंच मिळतं पण माणसं हेच तेव्हा आमच्या मुलाने एक गाडी घेतली अजून एक गाडी होत. काही मागतेच माणसं, काही मागते मनाने आपला अपमान करून घेतो. एकानं काय केलं? देवाला म्हणलं देवा मला भुरक कर. त्याच्या सांगा एक मित्र झाला त्याला म्हणला तुला काय करू? त्याच्यापेक्षा भुरक कर म्हणला. दत्ता असतो म्हणले. तिसरा म्हणला तिसऱ्याला म्हणले देव तुला काय देऊ? काय नाही म्हणले या दोघाला काळ कर माझ्या. मला एकच सांगायचं आहे मागत असताना काय मागलं पाहिजे? तंबाखूला सोडणं मागायचं नाही. काही काही वेळेला माणसं म्हणतात की आऊत सोडून जातात. इथले जात नसतील तिकडे जाते दाब्याकडे आऊत लावते
जुना नसला की 4-5 जणांना आता स्वतः एक संपला त्याच्या पुढे जात त्याच्या पुढे जात मागत असताना असलं काही न मागता उद्धाराचं मागणं आपल्या जीवनात सार्थक आहे. मागत असताना सार्थकतेकडे नेण्यासाठी उद्धाराकडे नेण्यासाठी बरं एक म्हणायचं मला आपण मागल्यानंतर त्या मागल्यानंतर ते घेतल्यानंतर आपण चांगलं हो की वाईट हो चांगलं हो अजून सांगू आपलंच चांगलं होऊन चांगलं नाही आपल्या 42 कुळाचा उद्धार व्हावा हे आपल्या जीवनात आपण मागावं. मागण्यासाठी सुद्धा काय लागतो अधिकार लागतो. तुकोबाराला तो अधिकार होता का तुकोबारा म्हणतात तो अधिकार मला होता कारण शिव परमात्म्याला मी सर्वात पाहिले शिव परमात्म्याला मी सर्वत्र पाहिले. शिवव्यापक सर्वत्र समान भावती प्रगट होई जगद्गुरु तुकोबाराचे अभंग आहेत हिंदुस्थानी जगद्गुरु तुकोबाराचे अभंग आहेत काय कहा पगडालू कसा आहे सुंदर आहे. सगळे देव गावात महादेव कुठे राहतात स्मशानात उत्तर करेक्ट आहे. सगळे देव गावात महादेव कुठं स्मशानात का गावात त्या भूताला वैतागलं की त्याच्यात भूताला धरलं भूते बेताळे नाचती प्रमाणाने म्हणून परमात्मा चित्ताभस्म लावतात रोज चित्ताभस्म लावतात रोज एक चित्ता लागायची मेलेल्या माणसाची चित्ता नाही वर दिला चित्ताच मिळायला गेली खाली भस्मासुराला त्यानं सांगितलं महादेवानं सांगितलं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याला भस्म होईल हो ते मला चित्ता आणून देतात त्यानं कोणाच्या डोक्यावर हात ठेवला चित्ता भस्म आणला. एक दिवशी महाग लागलो कोणाच्या तुला माहिती आहे सगळ्याला मी त्रोटक सांगून जातो महादेवाचंच महाग लागलं महादेवाला भस्म करायचं परमात्म्याने मोहिनी अवतार घेऊन त्याला भस्म केलं. मला तात्पर्य सांगायचं शिव परमात्मा अगदी सुंदर आहे लावण्य आहे गोड आहे किती गोड त्याच्यासारखं गोड कोणी नाही या जगात. गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई प्रेम सर्वकाळ देई प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम असा गोड असलेला परमात्मा किती गोड जगात या परमात्म्याशिवाय गोड कोणी नाही. परमात्म्याशिवाय सुंदर या जगात कोणी किती सुंदर आहे. आपण एखादा माणूस जर सुंदर असला म्हणजे माझ्यासारखा सुंदर कोणी नाही त्याला अभिमान असतो रूपाचा एक चांगला रूपाचा अभिमान असतो. महादेवाचा परमभक्त कोण आहे पहिला भक्त जर कोण असेल तर हो राहून चांगलं की हो चांगला चांगला म्हणायचं
चांगलाच खरंय, चांगलाच वाईट नाही. सीता चोरून का आणली? सांगण्याहून आणली. सीता चोरून आणण्याचं कारण आहे महाराज, सीता चोरून आणण्याचं कारण आहे. सीता चोरून कशासाठी आणली? 42 कुळाचा उद्धार होईल याच्यासाठी सीता चोरून आणली. विडाळ जगातला पहिला जर भक्त कोण असेल तर 1000 कमल वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. एकच कमल कमी पडला. काय दिलं त्याला? काय दिलं? डोळाच पडून दिला. तेव्हापासून देवाचं नाव कमल नयन असं पडलं. काय पडलं? कमल नयन देवाचं नाव पडलं. मला एकच सांगायचं आहे, आपण भक्ती करीत असताना जर म्हशीचं वंटरू मेलं तर आपण म्हणतो काय जायचं देवळाकड, काय देवानं बरं केलंय, म्हशीचं वंटरूच मेलं. आणि तुझं नव्हतंच की, म्हशीचं होतं ते, तुझं कुठं होतं? देवानं दिलेलं आहे. जेणे हा देव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे. बरं झालं की नाही? जन्म देऊन बरं झालं की नाही? बरं झालं. कोरोनात गेलं असतं तर, कोरोनात गेलं असतं बरवे झाले आजीवरी. तुकोबाराय म्हणतात बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी. काय लॉकडाऊन मध्ये लग्न लागलो. 4 वाजताच लग्न आमच्या दत्तादेव पद्धत. 4 वाजता लग्न भरात मी आलतो लग्न. तसले लग्न होता 4-2 वर्षाला तसलं यावंच म्हणाला मी एकदा. म्हणून एकच सांगायचं आहे मला की पारमार्थिक चिंतन करणाऱ्याला संकट येत नाही. मला नावाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने. बाळू मामा प्रत्यक्ष आपलं संकट निवारण करण्यासाठी आपल्या गावकरी आलेले. महाराज सांगतात नाम काय चिंतने एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज एकांतवासामध्ये चिंतन केलं पाहिजे. तुकोबाराने एकांतवासामध्ये चिंतन केलं, त्याद्वारा तुकोबाराला अनुभव आला. तुकोबाराला सर्वत्र देव दिसायला लागला. प्रत्यक्ष सर्वात देव दिसायला लागला. नर नारी बाया उभा नारायण, ऐसे वाजे मन करे देवा. महाराजांनी आजच्या अभंगामध्ये मागणीच मागली. महाराज सर्वांना मला देव दिसायला सर्वांना. सर्वात आता असं आपल्याला वाटतं का सर्वात देव दिसते का आपल्याला? भावात दिसणार, आई वडिलात दिसणार. कशाची भक्ती आहे, कशाचं नाव आहे, कशाचा सप्ताह आहे, कशाचा हप्ता आहे. महाराजाला सप्ताह, पोलिसाला हप्ता झाला. महाराजाला सप्ताह झाला की पैसे मिळाले, पोलिसाला हप्ता त्याला पैसे मिळाले. मग काय काल देव जेवाय मिळालं काहीच नाही. मागे ना पुढं खूप बुडा उडत विडाला. आज महान शिव परमात्म्याचं आपल्याला चिंतन करायचं. शिवरात्री पारध्याला घडली. महाराज कुणाला घडली? पारध्याला. पारधी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करण्यासाठी गेला? शिकार करण्यासाठी गेला. शिकारच मिळाला. शिकारच मिळाला. बिल्व दळाच्या झाडावर चढला, बेलाच्या झाडावरती चढला आणि तो शिकार पाहण्यासाठी प्रत्यक्ष बेलाच्या झाडावर बसा. कुणी कुणी येते काय नाही पाहत असताना त्याच्या समोर जे असणारे फांदे आहेत होत्या. कशाच्या? बेलाच्या, बेलपत्रीच्या. आणि बेलपत्रीच्या फांदे येत असताना त्यानं काय करावं? असं तोडायचं आणि खाली टाकायचं. खाली तोडायचं आणि खाली टाकायचं. तिथं काय होतं? महादेवाचं लिंग होतं महाराज. पिंड होती.
एक सांगू तुम्हाला, परमात्मा निराकार आहे, शिवतत्व हे निराकार तत्व आहे, आकार नाही त्याला. पुण्यात देवळात बघा तुम्ही महादेवाची पिंड बसवतात, तिथं लादग्याला बसली होती एकदा, आम्ही काढायला लावली. परमात्म्याला आकार नाही, निराकार आहे, निराकार तो शिव, आकार बांधतो सगुण साकार परमात्मा. अशा त्या पिंडीवरती ते बेलपत्र पडलं, आणि बेलपत्र पडलं असताना आश्चर्य झालं त्या ठिकाणी. आश्चर्य झालं. 3 हरणी आल्या बघा, प्रत्यक्ष बोलायला लागल्या. शिवलेला म्हणतात अध्याय वाचा तुम्ही, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि बोलायला लागल्या. त्यांनी सांगितलं, हे पाद्या, आम्हाला मारू नको रे, बाण धरलास ना आमच्यावर, आम्हाला मारू नको. ती म्हणते, मी एक गर्भिणी आहे, मी माझे पिलं घरी ठेवून येते. एक म्हणते, मी माझ्या नवऱ्याला सांगून येते. एक म्हणते, माझं काहीतरी काम. बोलायला लागल्यावर पारद्याला आश्चर्य वाटलं. आता तुम्ही जंगलात गेला तर तुम्हाला कसं बोलायला लागलं, मला मारू नको रे दादा. शिकांतला माहित आहे बघा, आमच्याच हातात आमच्या समोर झालं होतं ते, तसं बोललं होतं त्याला, मारू नको रे दादा, मारू नको रे दादा. मला एकच सांगायचं आहे, मला मायबाप, आणि अशी जर गोष्ट घडली जीवनात तर आश्चर्य वाटेल ना. हरिणी बोलायला लागल्या, आणि हरिणीने शपथ घेतल्या, मी माझ्या गर्भातल्या मुलाची शपथ असेल, तुम्हाला तर लबाड बोललो होतं, मी ठेवून येतो महाराज. प्रत्यक्ष काय झालं तुम्हाला एकच सांगायचं आहे. त्या तिघीही आपली गेल्या, आणि पारध्याने त्याला अनुमती दिली, तुम्ही जा. प्रत्यक्ष ते तिघी आल्या, आणि तिघीचा जो मालक होता तोही प्रत्यक्ष कोणाजवळ आला, व्याधाजवळ आला. पारध्याजवळ आला, आणि व्याधाने हात जोडले महाराज. व्याधाला अनुभूती आली, तो खाली उतरला, आणि खाली उतरून प्रत्यक्ष शिव परमात्म्याचं दर्शन कोणाला झालं, पारध्याला झालं. का झालं? आयानचपणे, अचानकपणे त्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नकळत कळून त्याने बेलपत्री टाकली का? नकळून त्यांनी बेलपत्री कुणावर पडली? प्रत्यक्ष महादेवावर पडली. महादेव प्रसन्न झाले. मला एकच सांगायचं आहे की त्या परमात्म्याने, शिव परमात्म्याने त्यांना तिथं दर्शन दिलं. मला एकच सांगायचंय, महाशिवरात्रीचा प्रभाव एवढा मोठा आहे, पण शुद्ध भावाने जर बिल्वपत्र वाहिलं तर आपलं जीवन कृतार्थ होते. नाहीतर निराभिमानाने जरी भक्ती आपल्या जीवनात घडली तरी आपलं जीवन सार्थक्य होते. हे महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. त्यामुळे तुमच्यासाठी दिव्य विमान येणार आहे. त्या दिव्य विमानामध्ये बसून काळ खाली वाकला त्यांना त्या विमानात बसण्यासाठी. काळ गुलाम सलाम करे, घरी राबतो. काळाचा खाली वाकला, त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून विमानामध्ये हे 3 हरिणी आणि त्यांचा जो पती हरिण त्या मुलासहित कुठे गेले? पारधी म्हणला, माझं कसं होईल? पारध्याला सांगितलं, तुझाही उद्धार आहे. अरे एक नुसतं देवाचं मुख पाहिलं तर काय जातं? काय महिमावरून आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. हे देवाचं नुसतं मुख पाहिलं तर कोटी ब्रह्महत्येचं पातक जातं. देवा, मला माझा कसा उद्धार होणार नाही? प्रत्येक परमात्म्याने त्याला अलगद उचलून घेतलं आणि आपल्या धामाला त्याला पोहोचलं. त्याला विमानात नेलं नाही, आपल्या धामाला. तद्धामम परमम असं शास्त्र आहे. प्रत्यक्ष शिवरात्रीचं महात्म्य आहे. माणसाला फसवाले, देवाला
बसवाले. हनुमंतराव पाटील एखादं लग्न सुद्धा गेलं ते माझ्याकडे आलं. महाराज मध्ये लग्न कवा होईल? मदत झालाय तुला काय सांगू, मदत झालाय तुला काय सांगू आपण. सांगा तर सांगा महाराज, लग्न वाटाले तुझा प्रॉब्लेम काय? कारण मला दाखवत नाही. तुझं तर लग्नच होणार बाबा. मला चांगल्याच व्हायला गेले, मध्ये मस्त जालन्याला गेलं तसं व्हायना बघूत मला. त्यांना खालचे दात बसले, वरचे दात बसले. एका गावाला गेलं, पोरगी पसंत झाली, लग्नही झालं. पुढच्या वरला त्याला गेलो कीर्तनाला, चला मला लग्न झालं म्हणलं आपलं. बायको दाखवलं म्हणलं आता तुम्हाला. घरी गेलं, घरी गेलो मी पंचीवर बसला होतो. पर्यंत वरचे दात काढलं, खालचे दात काढलं, टेबलावर ठेवलं. खप 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 हसू लागलं. लोक नाही म्हणला बायकोला, आणलो का नाही मला बायको करून. या बोचरा ते बोचरा पण बायको करून आणलं की नाही सांगा बरं मला. हे ना इथं हसलं, तिनं मग ज्या घरात हसलाली हे छान मोठ्यानं भिताळ पडली. खत खत हसलाली महाराज. मी म्हणलो ताई याला बोचर म्हणून तुम्हाला फसिलंय, तुम्ही का हसाला? मी आम्ही फसिला म्हणे याला, त्याला लई निंबर फसिला म्हणे. याला बोचरा आहे तर मी होंडीत हा म्हणली. ते टोपच घेऊन आली बाई. मला दृष्टांत दाखवला, मला हसवण्याचा उद्देश नाही, हसवत नाही केलं सरासरी. तर माझा उद्देश आहे, आपण देवालाही फसवतो, संतांनाही फसवतो, आपलं सार्थक करून घेत नाही. निश्चिम बाळूमामाला आपण श्रद्धा ठेवली तर निश्चिम आपल्याला बाळूमामा होण्याची परंपरा, होण्याची योग्यता येणार नाही. निदान बाळूमामाच्या चरणावरती जाऊन आपली इच्छा तरी मनोगत करता येते. कारण या जगामध्ये प्रत्यक्ष देव तुमचं मनोरथ पूर्ण करणार नाही, पण कोण मनोरथ पूर्ण करतं? संत या जगामध्ये आपलं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. या जगातलं मनोरथ साफल्य पूर्ण करणारा कोण असेल तर साधू आहे महाराज. म्हणून साधू थोर दाना, पूर्ण करतात, साधू सिद्धीपर्यंत नेतात. साधकाला काय म्हणतात? त्याला सिद्ध बनवतात. म्हणून शिव परमात्मा हा कल्याणकारी असल्यामुळे महान शिवरात्रीचा पर्व काळ घडला पाहिजे. साधला हा पर्व काळ गेला अंतरिकामळ. पर्व काळ साधलाय आपल्या सत्यात. खरं सांगतो तुम्हाला, किती वर्ष सत्याचं? 11वा. काय काय गावाला विचारल्यावर काय म्हणतात? कितवा दिवस आहे म्हणलो सत्याचा. रात्री एका गावाला गेलो, परवा एका गावाला गेलो. एका गावात विचारलो, म्हणलो सत्याचा कितवा दिवस आहे म्हणलो. त्या भानगडीत नाही महाराज म्हणलं. आमच्या दबडे शिरण मधल्या सगळ्यांना लहान लेकराला विचारा, आज कितवा दिवस आहे कळा? म्हणजे 7वा दिवस आहे आज. आज पालखी निघाली, काय उत्सव आहे महाराज, काय आनंद आहे. आनंद रे विठोबा झाला. प्रत्यक्ष परमात्म्याला आनंद या बाळूमामाच्या पालखीचा झाला. विशेष त्याला खिडक्या बसवू नका. याला खिडक्यावर जर बसविल्या तर का नाही पाणी मध्ये येतं ते आवाज होते. दुसरंच काहीतरी बसवा असं माझं म्हणणं. तुम्हाला जर उघड्या असं एका बाजूला तर जाव्यात खिडक्या. तर हा मंडप एवढा सुंदर झाला महाराज. सभा मंडपी महाद्वारी झाली शेजारती पुढं मन उतावळे रूप पहावरे. एवढं सुंदर महाराज मंडप झाला की नाही. खरंच सभा मंडप साजेल असा
सोबेल असा खरंच झालाय. मलाही वाटायला कवा होईल, मलाही वाटायला कवा होईल. देव मनोरथ पूर्ण करेल. एक सांगू तुम्हाला, म्हणून देवाकडे मागलं पाहिजे. काय मागलं पाहिजे? जगत कल्याणाचं मागितलं पाहिजे. आपल्या आपल्या कुटुंबासाठी मागतो वेळाय मागतात. विश्व कल्याणासाठी जे मागतात ते संत असतात. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे शोषो निवद्यावे पसायला नाही. या विश्वाला शुची करण्याची प्रतिज्ञा कोण केली? माझ्या ज्ञानोबराईने केली. गेली नाही. मागितलं प्रत्यक्ष ज्ञानोबराईने या देवाला माहिती. विश्वात्मक देवा, हे विश्वरूपा, हे शिव परमात्म्या, या जगताला सुखी कर. काय मागितलं? एवढी शक्ती होती मला साधू, एवढी शक्ती होती. शक्ती होती कोणा? बाळूमामात शक्ती होती. लोणी येऊ दे ना म्हणजे येऊ दे ना. माहिती आहे तुम्हाला? काय माहित नाही? सांगू, लोणी विकायचं नाही. जर विकला तर उद्यापासून लोणीच येऊ देणार नाही. कोणाची ताकद? हो, आपल्या जावायची नाही. बाळूमामाची माझ्या साधूचं जीवन आहे जगत कल्याणासाठी असतात. म्हणून महाराज सांगतात, अल्पज्ञ जीवाने सर्वज्ञ असलेल्या देवाकडे मागवा. मागणे तरी सगळ्यात लवकर प्रसन्न होणार देव कोणता? महादेव. तुम्हाला मला वाटत महादेव बरोबर आहे, ऐकण्यात बरोबर आहे, होते. त्याची भक्ती करा, नक्कीच होते. आपण करीत नाही. रावणाला आत्मलिंग दिलं होतं, दिला नाही. रावणाला बायको देऊन टाकली होती. बरं, सोन्याची लंका कोणी दिली? महादेवानं दिली. सोन्याची लंका सुद्धा कोणी दिली? प्रत्यक्ष परमात्म्याने दिली. महाराज विश्वकर्म्याने बनवली. कोणाला दिली? रावणाला देऊन टाकली. तरी महादेवाला कळलं एवढं भोळा, शिव भोळा, चक्रवर्ती, या जगातलं भोळं दैवत कोणतं असेल तर महादेव आहे. आता बायको मागितलं कोण देईल का? पटेल होय, काही देईल. बायको किती भोळा देवाचा, बायको देऊन टाकलं रावणाला. ते सोडवली परमात्म्याने. चला, मला एकच सांगायचं आहे, एवढं भोळं. मग एकानं भक्ती केलं, भक्ती केल्याबरोबर त्याला देव प्रसन्न झाले. माग काय मागायचं? काय नाही म्हणले, देवा मला 3 वर द्या, मी घरी गेल्यावर म्हणतो. बायकोच्या हात नेतो. काही काही माणसं बायकोच ऐकले तर काही ते सोडून आमच्याकडे. तिकडे गेल्यावर इकडे बस म्हणलं की बसते, रूट मारते, उठते, 100 रुपये दिले की सुटते, झालं. हो, तर ते ऐकणार होतं बायकोतून. आणि मला देवा, मला मी घरी गेलो तर असतो, काय हरकत नाही. 3 घरी उचल इथले गवाय माग, मी द्यायला तयार. मी गेलो घरला गेल्यावर एवढे दिवस कुठे गेलो हो, सांगाय नाही, काय नाही. येतो म्हणला तपश्चर्या करा. काय आणलंय? काय नाही, 3 खडे आणला म्हणले. गवाय मागायच्या. काय मागायचंय? तर म्हणला एका वरात आपण काय मागूता? एका वरामध्ये ऐश्वर्य मागूता, आणि एका वरामध्ये असं मागूता कोणीच म्हातार होणे, कोणीच म्हातार होणे जैसे. आणि 3ऱ्या वरामध्ये असं जायचं असं देवा मला घेऊन जाय. किती चांगलं मागणं आहे. पण घरी गेल्यावर तेच करत. तिने म्हणजे अहो सगळं गाव मला नक्की म्हणाले, माझं नाक नगर मोठं करायचं म्हणजे झालं.
घरात गेली, तू माग मला की तुला काय मागायचं माग. घरात गेली, अहो हे देवा, हे महादेवा, माझ्या पतीनं तपश्चर्या केली, त्या तपश्चर्याचं फल म्हणून माझं नाक थोडं मोठं करा. त्यानं म्हणा मी आता चहा पिऊन येतो, जाय तू माग मला देवा. त्यानं चहा प्यायला गेला, हिनं कारभार केली तरी. कारभार केल्याबरोबर नाक मोठं करा म्हणल्या, त्याला क्षेत्रफळ घनफळ काही. जे नाक मोठं झालं मन चहा, यानं चहा प्यायला गेलं तिकडं गेलं, त्याला तिकून याला चहा पिऊ, सगळं नाक पुरच गावानं सगळ्या. आता तिनं विचार केला, हिनं काहीतरी कांड केली. देवा दुसरा खाना टाकला, देवा माझं नाक बारीक करा. एवढं नाक बारीक झालं की मोहरी एवढं झालं, ना श्वास घेताय ना ना श्वास सोडताय ना. देवा आमच्या पत्नीचं नाक जसं होतं तसं करा. मागता आलं का? मागता आलं नाही. प्रत्यक्ष शिव परमात्मा भेटल्यानंतर तरी आपल्याला मागता आलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, रावणाने लंका मागितली, कशाची? सोन्याची. सोन्याची लंका. आपल्या घरात सोनं असतं का घरच सोन्याचं असतं? घरात असतं, बोटात असतं. 4-5 अंक तर बोटात घातलं तर इथं वरणवाड, इथं भातवाड, इथं असलवाड, इथे बोट वळवळ करतात. हो, मग पुन्हा काढून घेतो, दुसऱ्या दिवशी घालेल का? घालणार नाही. मला एकच सांगायचं, असा रावणाचं खरंच सोन्याचं. किती? एकदम मध्ये शुद्ध कांचनाची 7 मोठी घर कशाची? मला सांगा, सोन्याची होती. थोडाच अहंकार आलता मायबाप, थोडाच अहंकार आलता. अहंकाराला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. तुकोबाला म्हणतात अहंकार देवाला नाही, अहंकार रावणाला डोक्यावर देतो होतो महाराज. प्रत्यक्ष परमात्मा असा चिंतनीय आहे, म्हणून चिंतन करा. त्या देवाचं चिंतन केलात ना, तो कल्याण करणार आहे. आणि त्या देवाचं थोडं काही थोडीशी आपल्याकडून चूक झाली, मंत्र तर थोडा बरी ठळक घेऊन शिव परमात्म्याचं जर आपण चिंतन अहंकार रहित केला, कल्याण करणारा शिव आहे. म्हणून महाराज सांगतात, तो परमात्मा कसा आहे? विश्वासार्ह आहे आणि सर्वज्ञ आहे. आपण त्याच्यावर म्हणून लहान असलेल्या जीवाने पूर्ण महान असलेल्या देवाला काय जाऊ? शरण जाऊ. कोणाला शरण जाऊ? माणसं कोणालाही तुझ्या पाया पडतो, मला तंबाखू दे, तंबाखू पाया पडायचं. साऱ्या गोष्टीसाठी कोणाला पाया पडायचं नाही. नक्की आपला जर उद्धार होत असेल, नक्की त्याच्या पाया मात्र पडायचं. विडा प्रत्यक्ष परमात्म्याचं चिंतन करा. म्हणून तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रत्यक्ष जगाचे नाथ आहात, विश्वनाथ आहात. तुम्ही विश्वनाथ.
तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, दीन आहे मी पतित आहे. आणि या पतिताची दीन होते का तुकाराम महाराज? लहान होते का? तुकाराम महाराज लहान नव्हते, महान होते. लहान झाले होते. तुका म्हणे बरवेदान भावे लहान, लहान लहान झाले तुकाराम महाराज. होते का लहान? तुकाराम महाराज किती मोठे होते? अणुरणीय आकाश एवढा, एवढे मोठे असताना तुकाराम महाराज काय म्हणले? मी लहान आहे. म्हणले दीन, दीन रंक, रंक म्हणजे सेवक, सेवकाचा सेवक. तुमची दासिता दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मत. तुमच्या दासाचा, बाळूमामांच्या दासाचा दास मला करा. उभं राहा. आता आपल्याला दास वाटते, मालक वाटते की दास वाटते? मालक वाटते. 4 कीर्तन पाठ केले, एखादं मंदिर बांधलं माझ्यासारखं, उभं म्हणायचं झालं की मी मालक वाटते. मी मालक नाही बरं का, तुम्हीच मालक आहे. मी तर हमेशा सांगत होतो की माझं मंदिर नाही, या दवडेश कुलकर्णीची जागा दिली, त्यांचं प्रतीक म्हणून ते मंदिर मी तिथं बांधलंय. अनुमती विचारली महाराज गावात, आपल्या गावात अनुमती विचारली पोलीस पाटलांना. पोलीस पाटील गावातून काही पट्टी होईल का बघा म्हणले पोलीस पाटील. अनुमती घेतली आम्ही सगळ्यांची. माझ्या माता भगिनीने पैसे दिले हो त्या केसाला, 5,000 दिले, 2,000 दिले. पण ते माझं मंदिर नाही. माझं मंदिर म्हणेन तर माझी जीभ जळून जाईल. विडाला एवढंही करत असताना जर माझ्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली, अभिलाषा निर्माण झाली, तर त्याच दिवशी माझी जीभ झडली पाहिजे, जीभ झडली पाहिजे. मी काहीच केलं नाही हो देवा, हे सगळं तुम्ही केलंय. त्या मंदिराचं काम तरी आम्ही असं अलगद उचललं मला तुम्ही. मला असं होणार नाही वाटलं. न भूतो न भविष्यती. 11 वर्षामध्ये काही मंदिरावरचे पत्र निघाले नाहीत अजून. हनुमंतरायाच्या मंदिरावरले बऱ्याच गावातले पत्र निघाले नाहीत पाटील साहेबांना. आमच्या हिप्परीच्या मंदिरातले 25-30 वर्षे गेल्या वर्षी मंदिर झाले. आतापर्यंत पत्रच होते, मोठ्या मोठ्या भिंती होत्या. मला एकच सांगायचंय, अनादिकालापासून जे मंदिर आहेत पण त्यांना काही ते झालं नाही. तुम्ही 11 वर्षामध्ये माझ्या बाळूमामाचं मंदिर बांधलं. ते प्रत्यक्ष तुम्ही कशा आहात? प्रत्यक्ष शिवमूर्ती आहात. सगळ्यांनी केलं महाराज. इथं 7 दिवस तुम्ही सगळ्यांनी सेवा केली. त्या सेवेचं फल जर काय असेल तरी हे महाराजांचं बाबांचं मंदिर आहे. बाबांची सेवा आहे. सेवा तुका म्हणे देवा, चिंतन आहे तुझी सेवा. तुका म्हणे देवा, काय चिंतन हेच तुझी सेवा आहे. किंवा तुका म्हणे संत सेवा. या दरबारातली पत्रवाळी काढलं तरी महाराजांना हार जे घालतंय माणूस, त्याचं पुण्य त्याला पत्रवाळी काढण्यामध्ये मिळतं. म्हणून महाराज सांगतात, भावे त्याचे द्वारी संत समागम एखादे परी. भावे त्यांचे द्वारी श्वानयाती. संतांच्या घरचा पुत्रा होऊन राहावं. उच्चिष्ट खायला मिळतं. तिथं काय मिळतं? ते रावणाम घडेल भोजन. उच्चिष्टाचे, संतांचं उच्चिष्ट खायला आपल्याला मिळतं म्हणजे आपण भाग्यवान आहोत. बाळूमामांनी काढलेल्या पत्रावलीवरचं उच्चिष्ट खायला आपल्याला मिळतं, आपण फार मोठे भाग्यवान आहोत. महाराज म्हणून तुम्ही विश्वनाथ दीन रंग कृपा करायला ते थोडी त्यांच्याकडून कृपा करायला ते थोडी पायाकडे लोबळाली. मी तो काय म्हणे तुम्हापाशी? काय तुमच्यापाशी गुण आहे? प्रत्यक्ष देव आहात तुम्ही. काय गुण आहे तुमच्यापाशी? प्रत्यक्ष तुम्ही देवा. काय म्हणे तुम्हापाशी? मी तो अल्पची संतोषी. तुम्ही थोडं दिल्यानं संतोष. देवानं थोडं दिल्यावर काय होते पाहिजे? थोडं द्यावं. म्हणून मी तो अल्पची, अल्प दिल्याने संतुष्ट आहे. पूर्ण दिल्यावर आता रावणाला नुसते 7 कोटी घरं दिली, आपल्याला किलोभर दिल्यावर
अरे देवाने कृपा करेल असं वागा नक्कीच. एक सांगू तुम्हाला, सुदाम देवाने मला काहीच मागितलं नाही, फक्त देवाची सेवा केली. सुदाम देवाला काय दिलं? सेवेच्या मोबदल्यात सोन्याची नगरी दिली. तसं दबडे शिरूर नगरी सोन्याची झाली. खाव्या नवा संतान ह्या नारायण कृपा करो. देवानं उपवास करायचा अनुमती दिली म्हणून महाराजांनी सांगितलं, मी तो अल्पची संतोषी कृपा करायला ते थोडी भया पडे वराडी. अजून काय मागितलं? काय महाराज सांगतात, तुका म्हणे दे म्हणून नाही आता, तुका म्हणे देवा प्रेम चाल म्हणून चाल म्हणजे हा म्हण द्यायचं. तुका Thank you.
सेवा झाली. तुका म्हणे देवा प्रेम वाहतुकी पाठवा. हे शिव परमात्म्या आम्हाला काही देऊ नका, मी त्याच्याने संतुष्ट आहे. प्रेम वाहतुके पाठवा म्हणून प्रेम पाहिजे महाराज. आयुष्यामध्ये प्रेम जर देवाचं मिळालं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. समाधान केव्हा मिळेल बरं चंद्रशेठ? हा, पाव किलो सोनं मिळाल्यावर नाही, 2-4 मजली बांधल्यावर नाही. सोनेवाल्याला तर झोप नाही मला. सोनेवाले सोना नाही. एकाच्या घरी 4 किलो सोनं आणून ठेवलं मी उठतो. 4 किलो आणि बाई एकटीच घाला धडकून माझी उठाव बाई काय. सोनेवाल्याच्या घरात झोप येत नाही त्याला. पैसेवाल्याच्या घरी पैसेवाल्याला झोप येते. हो, एक सांगू तुम्हाला, आमच्या वारकऱ्याला गेल्याबरोबर काही काही मावल्या तर झोपल्या कीर्तनात. तेच समाधानी माणसं. मला तर असं वाटतं कीर्तनात ज्याला झोप येते ते मोठा भाग्यवान. विडाला काय जणाला झोप येण्यासाठी काय घ्यावं लागते? झोपीची गोळी आहे मला तरी मी झोप येईना म्हणून अवघड आहे. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. देवाचं प्रेम आपल्याला जर मिळालं जीवन सार्थक होईल. बाळूमामांचं प्रेम आपल्याला मिळालेलं आहे महाराज. प्रत्यक्ष बाळूमामा आपल्या गावी आलेले आहेत. खूप मोठी कृपा त्यांची आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आपलं जीवन कृतार्थ हो हीच अपेक्षा करतो.
आणि माझ्या मुखातून काही शब्द चुकीचे गेले असतील ते माझे मला परत द्या. जे काय योग्य असेल ते तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. नाही तर घे तुझं तुला असं काही करू नका. म्हणून बाळूमामाची सेवा करा, संतांची सेवा करा. कोण जागा दिलं, कोण मंदिर बांधलं, काहीच कळालं नाही महाराज. म्हणून या देणाऱ्यांनाही जागा देणाऱ्या भूमिदान केल्यानं काय होतं माहिती का तुम्हाला? मंदिरदानी भुवन पालकी जन्मो जन्मी त्या प्राणिया, त्या प्राण्याला जन्मोजन्मी पालखी व्हायला मिळते. पालखी त्याच्यात तो राजा होतो. भूमिदाने होसी भोपाळू, भोपाळू म्हणजे राजा होतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, कोणी जागा दान दिली, कोणी सहकार्य केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि माझी वाणी इथंच संपवितो, कारण अधिक बोलणे नको, टाइम झालाय.